नमस्कार. ध्येय UPSC MPSC या युट्यूब चॅनलवर मी अतिश शिंगे सर्वांचं स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्काचा जो पुढचा डाटा आहे, म्हणजे आताच्या लेक्चरमध्ये आपण शोषणाविरुद्ध हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, धर्माविषयी जे अधिकार असतात, धर्म स्वातंत्र्य, त्यानंतर अल्पसंख्याक आणि सांस्कृतिक व शैक्षणिक जे अधिकार आहेत त्या 3 अधिकाराचं, त्यानंतर अधिकाराचं जी उपाययोजना आहे, म्हणजे मूलभूत हक्काचा आनंद झाला तर ते पुन्हा संरक्षण मिळवून देण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे त्याला न्यायिक पूर्णलोक न्यायालयीन उपाययोजना सुद्धा म्हणतात, जे कलम 32. ह्या सगळ्या गोष्टी आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या, त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्काची इंट्रोडक्शन पाहिली. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये कोणती आहेत, मूलभूत हक्का संदर्भात मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले 6 मूलभूत हक्क. त्यामध्ये समानतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा असेल, शोषणाविरुद्ध अधिकार असेल, धर्माबाबत धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असेल, त्यानंतर त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असेल, त्यानंतर घटनात्मक उपाययोजना असेल. असे 6 प्रकारच्या मूलभूत हक्काचं इंट्रोडक्शन पाहिली होती. त्यानंतर समानतेचा अधिकार पाहिला होता. समानतेच्या अधिकारामध्ये कलम 14 ते 18चं आपण अनालिसिस केलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार पाहिला होता. स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 ते कलम 22 मध्ये दिलेलं स्वातंत्र्य, त्यामध्ये कलम 19 मध्ये दिलेलं एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्य, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, पुन्हा एखाद्या संचार स्वातंत्र्य, वास्तव्याचं स्वातंत्र्य, व्यावसायिक स्वातंत्र्य. ठीक आहे, अशा प्रकारचे जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य होते जे कलम 19 मध्ये दिले होते, असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपण याच्या आधी लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. त्यानंतर कलम 20 मध्ये दिलेलं, ठीक आहे, त्याला आपण कलम 20 मध्ये दिलेल्या अटक व अटके संदर्भात मनमानी अटकेसंदर्भात जे संरक्षण प्राप्त होते कलम 20 पाहिलं होतं. कलम 21 मध्ये जीविताचा अधिकार पाहिला होता. कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्धता पाहिली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचं आता जे लेक्चर असेल तर आताच्या लेक्चरमध्ये आपण एकूण टोटली 3 गोष्टी पाहणार आहोत की मूलभूत हक्क, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क टॉपिकला आपण सुरुवात केलं होतं. भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत हक्क सांगितले. 6 प्रकारचे कोणकोणते मूलभूत हक्क आहेत? सर्वात पहिला होतं समानतेचा अधिकार, कलम 14 ते कलम 18 मध्ये. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 ते कलम 22 मध्ये. त्यानंतर तिसरा शोषणाविरुद्ध अधिकार, कलम 23 आणि कलम 24. त्यानंतर पुढे धार्मिक अधिकार, कलम 25 ते कलम 28. त्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, कलम 29 आणि कलम 30. त्यानंतर कलम 31 मध्ये संपत्तीचा अधिकार होतो, तो निश्चित केला. आणि त्यानंतर कलम 32 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं उपाययोजना. ठीक आहे, कलम 32 मध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर मग 33, 34, 35 सैनिकांसंदर्भात आहे आणि 35 मूलभूत हक्काच्या घटनात्मक बदलासंदर्भात आहे. त्यानंतर याच्या आधी गेला तर याच्या आधी कलम 12 आणि कलम 13 पण आहे. ठीक आहे, कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आहे, कलम 13 मध्ये न्यायालयीन पूर्वलोकन अधिकार आहे, आणि कलम 33 मध्ये सैनिकांसंदर्भात तरतुदी आहे, म्हणजे सैनिकांच्या मूलभूत हक्कामध्ये काही प्रमाणात कमी केले जाईल. त्यानंतर कलम 33 कलम 34 आहे. कलम 34 म्हणजे जर सैनिकी कायदा लागू असेल त्यासाठी विशेष तरतुदी आहे. आणि कलम 35 मध्ये मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो, आणि असा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, हे कलम 35 मध्ये दिले. ठीक आहे, हे मूलभूत हक्क. ह्या मूलभूत हक्कामध्ये समानतेचा आपण अधिकार पाहिलाय, स्वातंत्र्याचा अधिकार पाहिलाय, आणि आताच्या लेक्चरमध्ये आपण शोषणाविरुद्ध अधिकार पाहणार आहोत, धार्मिक अधिकार पाहणार आहोत, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार पाहणार आहोत, आणि घटनात्मक उपाययोजना सुद्धा पाहणार आहोत. याचा अर्थ आताच्या लेक्चरमध्ये आपण कलम 35 मध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत. याचा अर्थ आताचं लेक्चर मोठं होऊ शकतं, पण या लेक्चरमध्ये तुमच्या राज्यशास्त्राचे सर्व मूलभूत हक्क या लेक्चरमध्ये कंप्लीट होतील. त्यामुळे सर्वजण हे लेक्चर पूर्णपणे पहा. इथे काय तुमच्या शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया. आताच्या लेक्चरमध्ये आपण आताचे लेक्चर पाहण्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कल्पना असेल 14 ते 18 मध्ये काय दिलंय, तर ते मागची व्हिडिओ पहा. 14 मध्ये कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असेल, कायद्याचं समान संरक्षण असेल.
15 मध्ये धर्मवंश जात लिंग असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. 16 मध्ये सांगितले सर्वांना नोकरीमध्ये समान संधी असेल. 17 मध्ये सांगितले अस्पृश्यता नष्ट करणं आणि 18 मध्ये सांगितले किताबो पदव्या नष्ट करणं. कलम 19-22 मी तुम्हाला आताच मगाशी सांगितलं आणि 23 पासून आता आपण सुरुवात करतोय. ठीक आहे. कलम 23 मध्ये काय सांगितले बघा. आता आपण काय सुरुवात करणार आहोत तर शोषणाविरुद्ध अधिकारला सुरुवात करणार आहोत. वरचे 2 जे टॉपिक आहे ते विश्लेषण मध्ये आपण आधीच्या लेक्चर मध्ये अनालिसिस केलं होतं. पहिला तुम्ही हे 2 व्हिडिओ पहा. त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण मूलभूत हक्क म्हणजे काय, मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य म्हणजे काय त्याच्यावर एक लेक्चर अपलोड केलंय, तो पहिला पहा. त्यानंतर समानतेच्या अधिकार एक अपलोड केले, त्यानंतर स्वातंत्र्याच्या अधिकार एक अपलोड केले आणि आत्ताच लेक्चर ह्या मूलभूत हक्कामधलं लास्टचं लेक्चर असेल आणि या लास्ट लेक्चर मध्ये आपण हे सर्व अधिकार आताच्या लेक्चर मध्ये अनालिसिस करणार आहोत. चला सुरुवात करूया. कलम 23. ठीक आहे. कलम 23 मध्ये सांगितला शोषणाविरुद्ध हक्कामध्ये कलम 23 मध्ये काय तरतूद सांगितली. सुरुवातीला पाहायचा कलम 23. ठीक आहे. कलम 23 मध्ये काय सांगितलंय तर माणसाचा अपव्यापार आणि वेठ बिगारी यास मनाई असेल. माणसाचा अपव्यापार ठीक आहे आणि वेठ बिगारी यास मनाई असेल. ठीक आहे. मग याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये 2 शब्द येतात. एक म्हणजे माणसाचा अपव्यापार म्हणजे नेमकं काय आणि वेठ बिगारी म्हणजे काय आणि त्यात मनाई कोणती आहे. ठीक. म्हणजे पहिला शब्द पाहिजे अपव्यापार. ठीक आहे. आणि हा जो कलम 23 मध्ये अधिकार जो दिलाय तो राज्यसंस्थेच्या विरोधात आहे. राज्यसंस्थेच्या विरोधात की राज्यसंस्था कोणताही अपव्यापार करणार नाही किंवा वेठ बिगारी करणार नाही. त्याचप्रमाणे भारतातील जी खाजगी व्यक्ती आहे खाजगी व्यक्तीच्या विरोधात सुद्धा हा अधिकार काय आहे लागू आहे. म्हणजे कलम 23 मध्ये दिलेला अपव्यापार आणि वेठ बिगारी यास मनाई राज्यसंस्था आणि खाजगी व्यक्ती ह्या दोघांच्या विरोधात हा अधिकार काय आहे लागू आहे. तर पहिला शब्द पाहूया. अपव्यापार म्हणजे नेमका काय. ह्या 2 शब्द आहेत. एक आहे अपव्यापार. अपव्यापार शब्दाचा अर्थ काय होतो तर भारतीय राज्यघटनेमध्ये अपव्यापारामध्ये सरळ सांगितलंय कोणत्याही पुरुष अथवा महिला अथवा बालक यांची खरेदी विक्री करता येणार नाही. म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल किंवा बालके असतील अशा कोणाचीही खरेदी विक्री करण्यास पूर्णपणे मनाई असेल. त्याला काय म्हणतात अपव्यापार. त्याचप्रमाणे महिला व बालकांच्या सोबत जे अनैतिक व्यवहार होतात त्या अनैतिक व्यवहारास पूर्णपणे मनाई असेल. अनैतिक व्यवहारास पूर्णपणे मनाई असेल. त्याचबरोबर भारतामध्ये देवदासी प्रथा असते. देवदासी शब्द आहे देवदासी प्रथा. ठीक आहे. देवदासी प्रथा म्हणजे काय तो देवाची दासी आहे. ती देवाची जसं तुम्हाला भारतीय इतिहासामध्ये राजाची दासी असं म्हणत होते. राजाची दासी म्हणजे काय राजाची सेवा करणारी महिला. देवदासी म्हणजे देवाची सेवा करणारी महिला. आणि अशी महिला कोणासोबत विवाह करणार नाही कोणतेही तर ती पूर्ण आपलं संपूर्ण आयुष्य देवाची पूजा करण्यासाठी देवाचे सर्व प्रकारचे कृती करण्यासाठी ती व्यक्ती असेल त्याला देवदासी म्हणतात. अशी देवदासी प्रथा भारतामध्ये प्रचंड मोठी होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांना देवाला दासी म्हणून सोडलं जात होतं आणि त्यांना संपत्तीचा कोणताच अधिकार मिळत नव्हता. त्यांना स्वातंत्र्य शिक्षण अशा कोणत्याच गोष्टी मिळत नव्हत्या आणि त्यामुळे त्या स्त्रीचे मूलभूत हक्क होते ते मूलभूत हक्क नष्ट होत होते. अशा वेळी ही देवदासी प्रथाला पूर्णपणे मनाई आहे. अजून सुद्धा भारताच्या ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा भारताचे भरपूर देवस्थान असे आहेत की या देवस्थानमध्ये अजून सुद्धा महिलांना देवदासी म्हणून सोडलं जातं. पण भारतीय राज्यघटनेमध्ये या देवदासी प्रथाला पूर्णपणे मनाई आहे. त्याचप्रमाणे जी गुलामगिरी प्रथा असते. ठीक आहे. गुलामगिरी प्रथा ह्या गुलामगिरी प्रथा सुद्धा ही अपव्यापारामध्ये येते. म्हणजे काय की अपव्यापार शब्दाचा अर्थ काय होतो की माणसाची खरेदी विक्री करता येणार नाही. महिला आणि बालकांच्या सोबत अनैतिक व्यवहार करता येणार नाही. देवदासी प्रथा पूर्णपणे मनाई असेल आणि गुलामगिरी प्रथा सुद्धा पूर्णपणे मनाई असेल. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 नुसार गुलामगिरी प्रथा काय होते नष्ट होते. हे गुलामगिरीच्या विरुद्ध आंदोलन अमेरिकेमध्ये प्रचंड मोठं. निग्रो लोकांना त्यांना व्यावहारिक स्वातंत्र्य
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अमेरिकेचा अंतर्गत स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा विद्रोह झाला होता आणि तिथून गुलामगिरी प्रथा नष्ट झाली होती. पण भारतीय राज्यघटनेने घटनाकारांनी घटना निर्मिती करत असतानाच भारतामध्ये गुलामगिरी निर्माण होणार नाही, गुलाम निर्मितीच होणार नाही, अशा प्रकारची भारतीय राज्यघटना तयार केली होती. त्यासाठी कलम 23 होतं. आणि दुसरं वेठ बिगारी सुद्धा म्हणा. वेठ बिगारी शब्दाचा अर्थ काय होतो, जसं गुलामगिरी शब्दाचा अर्थ होता. आणि भारतातील हे लक्षात असू दे की अपव्यापार थांबवण्यासाठी भारत सरकारनं 1956 ला कायदा सुद्धा केला होता. 1956च्या कायद्याचं नाव होतं, त्या कायद्याचं नाव होतं अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम. म्हणजे 1956 ला सरकारने एक कायदा केला होता. कशासाठी, की अपव्यापार थांबवण्यासाठी एक अधिनियम केला होता. अधिनियम शब्दाचा अर्थ सांगतो की भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलंय की अपव्यापार थांबवला पाहिजे, असं भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलंय. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी घटनेत तरतूद करून फक्त ते का होणार नाही तर त्या दूर होणार नाही, त्यासाठी काहीतरी अधिनियम सुद्धा करावे लागतात. यासाठी 1956 ला सरकारने एक अधिनियम केला होता. त्या अधिनियमचं नाव होतं अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे. हा अधिनियम पण तुम्हाला माहित असून दे, तो 1956 ला सरकारनं पारित होता, केला होता अपव्यापार थांबवण्यासाठी. त्यानंतर वेठ बिगारीचा अर्थ काय होतो, की वेठ बिगारी शब्दाचा अर्थ आहे कोणताही मोबदला न देता. ठीक आहे. मोबदला न देता कोणत्याही व्यक्तीकडून जर काम करून घेत असेल, की फक्त व्यक्ती कामच करणार नाही, कामाला तिला दाम मिळणार नाही, कोणताही पगार मिळणार नाही, कोणतंही वेतन मिळणार नाही, ती व्यक्ती फक्त कामच करत असेल तर त्या व्यक्तीला म्हणतात की वेठबिगारी. ठीक आहे. बिना मोबदला काम करणे म्हणजे वेठबिगारी. ठीक आहे. सर्वांना वेठबिगारी शब्दाचा अर्थ समजला असेल. त्यानंतर पुन्हा एखाद्या व्यक्तीला आपण सक्तीनं हे तू काम कर अशा प्रकारची कोणतीही सक्ती करू शकत नाही, की एखाद्या व्यक्तीवर कामाची सक्ती करता येणार नाही. हे सगळं वेठबिगारी शब्दामध्ये सांगितलंय की प्रत्येक कामाचं दाम दिलंच जाईल आणि दुसरं त्यावर कामाची सक्ती केली जाणार नाही. ह्या गोष्टी वेठबिगारीमध्ये येतात. मग या वेठबिगारी संदर्भात सरकारनं मग कायदा केलेत. कोणता कायदा केला, सगळ्यात पहिला सरकारनं कायदा केला, हे म्हणजे पहिला कायदा होता बघा. कायदे जरा माहित असून ते परीक्षेला तुमचे कायदे विचारतात. एकीकडे कायदे असतात, दुसरीकडे ते जोड्या लावायला तिथे साल विचारली जाते. तर भारतामधील वेठबिगारी रोखण्यासाठी सरकारने कायदे केले. वेठबिगारी म्हणजे काय, कोणतंही पैसा न देता काम करणे. ठीक आहे. मग वेठबिगारीचा सरकारने सगळ्यात पहिला कायदा केला होता. तो कायदा होता 1948 ला. 1948 चा किमान मजुरी कायदा. त्यानंतर दुसरा आहे, सरकारने दुसरा कायदा केला होता 1970 ला. दुसरा कायदा होता 1970 चा करार कामगार कायदा. 1970 चा. त्यानंतर पुढचा कायदा केला होता 1976 ला बंधक कामगार व्यवस्था कायदा. ठीक आहे. आणि त्यानंतर सध्या सरकारनं आता 1976 ला कायदा केला होता. तो होता की समान पगार कायदा. जे स्त्री व पुरुष समान कामासाठी समान पगार कायदा. 1976 चा. म्हणजे वेठबिगारी रोखण्यासाठी सरकारनं 4 कायदे पारित केले. 4 कायदे तुम्हाला माहित नाही. जसं व्यापार रोखण्यास सरकारनं 1956 ला कायदा केला होता आणि अपव्यापार रोखण्यासाठी 1956 ला कायदा आणि वेठबिगारी रोखण्यास सरकारनं 1948, 1970 आणि 1976 असे 4 कायदे करून काय केलं होतं की वेठबिगारी रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि ह्या कलम 23 ला अपवाद पण आहे. अपवादामध्ये सांगितले की राज्य संस्था एखाद्या सार्वजनिक प्रयोजनार्थाच्या दृष्टिकोनातून एखाद्या कामाची सक्ती करू शकते. ठीक आहे. इथे सांगितलं होतं वेठबिगारीमध्ये राज्य संस्था कोणतीही सक्ती करणार नाही, पण अपवादामध्ये सांगितलंय एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी राज्य व्यवस्था एखादं काम सक्तीनं करायला लावू शकते. ठीक आहे. हे कलम 23 ला अपवाद सांगितले. मला वाटतं कलम 23 खूप लहान आणि खूप सोपं पण आहे, सगळ्यांना समजलं असेल. कलम 23 नंतर पुढे जाऊया कलम 24. भारतीय राज्यघटनेचं कलम 24.
भारतीय राज्यघटनेचं कलम 24. कलम 24 मध्ये काय सांगितलंय? कलम 24चं टायटल आहे कारखाने किंवा जी धोक्याची ठिकाणे असतात याच बाल कामगारास मनाई असेल. कारखाने अथवा धोक्याची ठिकाणे जे असतात या ठिकाणी बाल कामगारास मनाई. ठीक आहे, हे कलम खूप महत्वाचं आहे, सध्या खूप चर्चेमध्ये असतं. ह्या कलमांतर्गत काय प्राप्त होतं की ती धोक्याची ठिकाणे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कारखान्यामध्ये काही असे कारखाने जिथं स्फोटके तयार केले जातात, अणुबॉम्ब तयार केले जातात की जिथं कोळसाच्या खाण्याची जिथं मानवी शरीराचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ठीक आहे, म्हणजे मानवाचं शोषण होत असं अशी जी मोठी कामं असतात, धोक्याची कामं असतात, अशा कामामध्ये बालकांना काय असेल पूर्णपणे मनाई असेल. बालकाच्या डिफिनेशनमध्ये कोण सांगितलंय तर 14 वर्षाखालील बालकांना. ठीक आहे, जे 14 वर्षाखालील बालकांना पूर्णपणे मनाई असेल. ठीक आहे, आणि त्याच्या बेसवर सरकारनं कायदा पण केला होता 1986चा बाल कामगार प्रतिबंध कायदा. ठीक आहे, 1986ला सरकारने कायदा केला होता बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986चा. ह्या कायद्यात सरकारने काय केलं होतं की बाल कामगारांना पूर्णपणे प्रतिबंध केलं होतं की या ठिकाणी टोटली असे 86 विषय होते, 86 विषय होते की या 86 विषयामध्ये काम करण्यासाठी पूर्णपणे मनाई असेल. सरकारनं 2016ला याच्यामध्ये बदल केला आणि यामध्ये बदल म्हणजे 86 होते त्यातले टोटली 83 विषय सरकारने काढले आणि फक्त 3 ठिकाणी बाल कामगार काम करू शकत नाहीत. बाकीच्या ठिकाणी बाल कामगार काम करू शकतात, पण ते काम करण्यासाठी जे काम मालक असतो ते मालकामध्ये रिलेटिव्ह पाहिजे, मग त्याच्या नातेसंबंधातील पाहिजेत अशी व्यक्ती काम करायला सरकारनं परवानगी दिली होती. 1986च्या बाल कामगार कायद्यामध्ये बदल करून 2014ला कामगार मुक्त केले होते. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती. एकीकडे तुम्ही सार्वजनिक शिक्षणाला चालना देणाऱ्या सुविधा म्हणजे शिक्षणासाठी मूलभूत हक्क देता आणि दुसरीकडे कामगाराला परवानगी पण देता. कारण आधी 86 विषयामध्ये 86 ठिकाणी बालके किंवा 14 वर्षाखाली मुले काम करू शकत नव्हते. आता तुम्ही फक्त 3 विषय ठेवला, याचा अर्थ बाकीच्या विषयामध्ये बाल कामगार काम करण्याची तुम्ही परवानगी दिला. साधीशी अट टाकला की ते त्या नातेसंबंधातील पाहिजेत, पण यातून बालकाचं शोषण वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, मला वाटतं कलम 24 सिंपल आहे, सगळ्यांना समजला असेल. कलम 24 नंतर कलम पुढे आपण 24 नंतर पुढचे कलम आहेत त्याला आपण म्हणतो धार्मिक स्वातंत्र्य किंवा धार्मिक अधिकार. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचं पुढचं कलम आहे धार्मिक अधिकार. भारतीय राज्यघटनेचं कलम 25 पासून कलम 28 पर्यंत ह्या 4 कलमामध्ये धार्मिक अधिकार दिला. ठीक आहे, कलम 25 मध्ये सांगितलंय प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही धर्म स्वीकारायचं, त्याचं आचरण करायचं, प्रकट करायचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. म्हणजे कलम 25 मध्ये व्यक्तिगत धर्माचं स्वातंत्र्य दिले. व्यक्तिगत धर्म स्वातंत्र्य. कलम 26 मध्ये गेला तर सांप्रदायिक स्वातंत्र्य तुम्हाला पाहायला मिळतं. सांप्रदायिक स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या धर्माचं तुम्ही काय करू शकता, पालन करू शकता, त्याचं प्रकटी करू शकता, पण त्याचं संवर्धन करण्याचा पण अधिकार तुम्हाला कलम 26 सांगतं. म्हणजे सांप्रदायिक स्वातंत्र्य किंवा धर्माचं संवर्धन करण्याचा अधिकार प्राप्त होतं, कलम 26 नव्हता. त्यानंतर कलम 27 आहे. कलम 27 मध्ये एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी तुम्ही कर लावण्याचा अधिकार म्हणजे धर्म संवर्धनाचा अधिकार दिला आहे. धर्म संवर्धनासाठी कर देण्याचा अधिकार, कर लावण्याचा नाही तर कर देण्याचा अधिकाराचा समावेश आहे. आणि ठीक आहे, कलम 28 मध्ये गेला तर ज्या शैक्षणिक संस्था असतात, शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्याबाबत तरतुदी. धार्मिक शिक्षण देण्याबाबत तरतुदी. ठीक आहे, हे देण्याबाबत तरतुदी. ठीक आहे, जे त्याला कलम 25 काय आहे, 26 काय, 27 काय आणि 28 काय, ह्या 4 गोष्टी माहिती पाहिजेत. त्यानंतर एक पहिली गोष्ट पाहूया की कलम 25 मध्ये काय सांगितलंय, व्यक्तिगत धर्म स्वातंत्र्य तुम्हाला कलम 25 मध्ये सांगितले. मग व्यक्तिगत धर्म स्वातंत्र्यामध्ये काय काय सांगितले की भारतातील प्रत्येक व्यक्तीला सदविवेक म्हणजे आपल्या बुद्धीला जे पटेल, म्हणजे सदविवेक बुद्धीला जो पटेल तो धर्म काय करू शकतो, प्रत्येकाला आपल्या विवेकाला, आपल्या सद्बुद्धीला पटेल अशा प्रकारचा कोणत्याही धर्माचा तो स्वीकार करू शकतो. म्हणजे सदविवेक बुद्धीने
धर्माचा स्वीकार करू शकतो. ठीक आहे, त्याला ज्या व्यक्तीला ज्या धर्माची आवड असेल, ज्या धर्माची आवड असेल त्या धर्माचा तो व्यक्ती स्वीकार करू शकते. पुन्हा काय करू शकते, त्याचं प्रकटीकरण सुद्धा करू शकते. प्रकटीकरण तुम्हाला पाहायला मिळतं ना की धर्म प्रकटीकरणाचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या धर्माचे जे कपडे असतात, वेशभूषा असते, भाषा असतात, त्याचे धर्माचे झेंडे असतात, सगळ्या गोष्टी ते दाखवू शकतात आणि त्या धर्माचं प्रकटीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त आहे कलम 25 नुसार. पुन्हा त्या धर्माचं ते आचरण सुद्धा करू शकते. ठीक आहे, म्हणजे आचरण म्हणजे काय, त्या धर्माचं पालन करू शकते. म्हणजे मुस्लिम धर्म म्हणले की मुस्लिम धर्म आपली मुस्लिम धर्माचे कपडे परिधान करू शकतात. त्याचबरोबर त्या धर्माचं आचरणामध्ये 5 टाइम नमाज पडणं, तर ते 5 टाइम नमाज सुद्धा पडू शकतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती धर्माचं पालनासाठी मंदिराची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे धर्माचा आचरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त होतो आणि त्या धर्माचा प्रचाराचा अधिकार सुद्धा प्राप्त आहे. म्हणजे त्या धर्माचा प्रचार सुद्धा करू शकतं. म्हणजे कलम 25 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे धर्माचा स्वीकार करणं, त्याचं प्रकटीकरण करणं, त्याचं आचरण करणं आणि त्याचा प्रसार करण्याचा पूर्णपणे अधिकार कलम 25 देतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करता, भारतीय राज्यघटना का आहे, धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ प्रत्येकांना कळाला पाहिजे की आपण धर्मनिरपेक्ष आहोत. म्हणजे नेमकं काय की भारतीय राज्यघटना असं सांगते की भारत हा कोणत्याही धर्माचं राष्ट्र नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष आहे. भारत सर्व धर्मांना समभाव, सर्व धर्म समभाव, भारतामध्ये सर्व धर्माचा समान दर्जा आहे. सर्वांना आम्ही अधिकार दिले कलम 25 मध्ये. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये जे धर्मनिरपेक्ष शब्द सांगितलाय त्याचा अर्थ तुम्हाला कलम 25 मध्ये पाहायला मिळतो. भारत कोणत्या धर्माचं राष्ट्र नाही, पण भारतामध्ये सर्व धर्माचं प्रकट करण्याचं, आचरण करायचं आणि पालन करण्याचं स्वातंत्र्य त्यांना प्राप्त आहे. ठीक आहे, मला वाटतं पुन्हा कलम 25 ला काही अपवाद पण दिलाय. कलम 25 मध्ये अपवाद असं दिलाय की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य याच्या दृष्टिकोनातून शासन व्यवस्था काही प्रमाणात निर्बंध टाकू शकते प्रचारामध्ये किंवा आचरणामध्ये. की समजा तुम्हाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ तुम्ही गैरप्रकारे प्रचार करून तुम्ही काय करू शकत नाही, सक्तीचं धर्म परिवर्तन करू शकत नाही. कारण का की यावर शासन व्यवस्था काही प्रमाणात काय करू शकते, निर्बंध लादू शकते. पुन्हा त्याचप्रमाणे शीख धर्म आहे. शीख धर्मामध्ये लोक कुपान धारण करतात. कुपान धारण करणे हे त्यांच्या धर्माचं प्रकटीकरण आहे असं समजलं जातं. भारतीय आर्म्स ऍक्ट शस्त्र कायदा आणि त्यामुळे भारतीय कोणताही व्यक्ती शस्त्र पालन करू शकत नाही. फक्त शीख धर्मातील लोकांना सांगितले की त्यांनी कुपान धारण करणं हे त्यांच्या धर्माचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यांना धर्माचं स्वातंत्र्य, धर्म प्रकटीकरणामध्ये कुपान धारण ते करू शकतात. आणि जिथे हिंदू हा शब्द असेल, या हिंदू शब्दामध्ये बौद्ध आणि जैन आणि शीख हे 3 शब्द अंतर्गत येतात असं राज्यसंस्थेच्या अपवादामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा एखाद्या धार्मिक संबंधामध्ये कोणत्याही बाबतीत आर्थिक, वित्तीय आणि सामाजिक किंवा ह्या बाबतीमध्ये नियमन करण्याचं, म्हणजे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक किंवा धार्मिक कोणत्याही बाबतीमध्ये नियमन करण्याचा अधिकार शासन व्यवस्थेला आहे. म्हणजे कलम 25 ला अपवाद काय तो पण माहिती पाहिजे की शासन व्यवस्थेला आपण असे अधिकार दिले की शासन व्यवस्था इथं हस्तक्षेप करू शकते आणि योग्य तो निर्णय घेऊ शकते. ठीक आहे, मला वाटतं कलम 25 सगळ्यांना समजला असेल. कलम 25 नंतर कलम 26. कलम 26 मध्ये काय सांगितले पहा. कलम 26 तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, कारण ते सध्या धर्मनिरपेक्ष आणि सांप्रदायिक, सध्या काय मॉब लिंचिंग वाढाले, सांप्रदायिक वाद वाढलाय, सांप्रदायिक संघर्ष चालू आहे. मग सांप्रदायिक म्हणजे काय, तर तुम्हाला कलम 26 मध्ये सांगितलंय की प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी, धर्माच्या व्यवस्थापनासाठी, धर्माचे व्यवहार करण्यासाठी काय करू शकतो की ती एक संप्रदाय स्थापन करू शकतो. संप्रदाय स्थापन करण्याचा अधिकार म्हणजे एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी काय करता येतं, त्या धर्माचं संप्रदाय स्थापन करता येतं. म्हणजे व्यवहाराचं व्यवस्थापनासाठी एक संप्रदाय स्थापन करता येतं. ठीक आहे, मग ती एखादी संप्रदाय म्हणजे एखादं संघटना किंवा संप्रदाय स्थापन झाली तर त्या संप्रदायाला आपल्या धर्माच्या संवर्धनासाठी मालमत्ता स्वसंपादन, जंगम मालमत्ता,
जंग म्हणजे काय, हस्तांतर करण्यायोग्य जशी मालमत्ता असते किंवा हस्तांतर अशी मालमत्ता सुद्धा तुम्हाला धारण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. तुम्हाला पाहायला मिळतं की भारतामध्ये मोठमोठे मंदिर आहेत, महालक्ष्मी मंदिर आहे, तिरुपती मंदिर आहे. प्रत्येक मंदिराची मालमत्ता असते, संपत्ती असते. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 26 मध्ये सांगितले एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी तुम्ही संपत्ती सुद्धा काय करू शकता, पाळू शकता, संपत्ती सुद्धा ठेवू शकता. कारण एखाद्या संवर्धन करायच्यामुळे संपत्ती आवश्यक असते. मग अशी संपत्ती संवर्धन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. पुन्हा जी मालमत्ता असते त्या मालमत्ताचं तुम्ही प्रशासन सुद्धा राबवू शकता. यामध्ये प्रचंड वाद सुद्धा आहे. प्रत्येक मंदिराला कोट्याची संपत्ती असते, कोट्याची रक्कम असते. या सगळ्याचं प्रशासन कसं करायचं, ह्या प्रशासनाची व्यवस्था करण्याचा अधिकार सुद्धा कुठे कलम 26 अंतर्गत प्राप्त होतो. की एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी जी संपत्ती असते त्या संपत्तीचं व्यवस्थापन किंवा प्रशासन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्या धार्मिक संप्रदायाच्या व्यक्तीला. तुम्हाला कलम 16 मध्ये पण मी सांगितलं होतं, कलम 16(5) मध्ये एक अपवाद सांगितला होता. 16(5) मध्ये अपवाद काय सांगितला होता, एखाद्या धार्मिक संप्रदायाच्या व्यवस्थापनामध्ये त्या धर्माची व्यक्ती असू शकते. इथं समजलं असेल की त्या संप्रदायाच्या व्यवस्थापनासाठी त्या धर्माची व्यक्ती असू शकते आणि ती व्यक्ती त्या धर्माचं व्यवस्थापन करू शकते. मला वाटतं कलम 26 तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. कलम 26 मध्ये मग धार्मिक संप्रदाय म्हणजे नेमकं काय, तर धार्मिक संप्रदायामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक व्याख्या सांगितल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका व्याख्येमध्ये सांगितले की धार्मिक संप्रदाय म्हणजे काय, की धार्मिक संप्रदाय म्हणजे बघा, धार्मिक संप्रदायाची व्याख्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की धार्मिक संप्रदाय म्हणजे त्यामध्ये कोण कोण येतील. तर धार्मिक संप्रदायामध्ये कोण कोण येतात, तर त्यामध्ये न्यायालयाने 3 गोष्टी सांगितल्यात की असे की त्या धार्मिक एका व्यक्तीची काय पाहिजे, धार्मिक श्रद्धेची काही तत्वे पाहिजेत. धार्मिक श्रद्धेची काही तत्वे पाहिजे. त्यानंतर तिची एक सामायिक संघटना पाहिजे, संघटन पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्याला पाहिजे की स्पष्ट भिन्नत्व दर्शक असं नाव पाहिजे. स्पष्ट भिन्नत्व दर्शक त्याला नाव पाहिजे. स्पष्ट भिन्नत्व दर्शक असं नाव पाहिजे. अशा 3 म्हणजे श्रद्धांची तत्वे त्यात पाहिजे, सामायिक संघटन पाहिजे आणि स्पष्ट भिन्नत्व दर्शक काय पाहिजे, तिचं नाव पाहिजे. अशा 3 गोष्टी जर असतील तर ते संघटन धार्मिक संप्रदाय म्हणून गणलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. मी याच्या भेटून रामकृष्ण मिशन असेल, आनंद मार्ग असेल, ह्या सगळ्यांना सर्वोच्च न्यायालयानं धार्मिक संप्रदाय म्हणून घोषित केलं होतं. पण अरविंद सोसायटी जी आहे, अरविंद सोसायटीला मात्र सर्वोच्च न्यायालयानं ती धार्मिक संघटन किंवा धार्मिक संप्रदाय नाही असं घोषित केलं होतं. ठीक आहे. मला वाटतं कलम 26 आणि कलम 27 सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजला असेल. आणि पुन्हा कलम 25 आणि 26 मधला डिफरन्स सुद्धा समजला पाहिजे. कलम 25 मध्ये काय सांगितले, तर कलम 25 मध्ये प्रत्येक व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्य दिलंय आणि कलम 26 मध्ये सांप्रदायिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे व्यक्तीच्या समूहाला त्याच्या धर्माचं संवर्धनाचा अधिकार आहे आणि त्या व्यक्तीला अधिकार आहे. ठीक आहे. दोन्हीचा लहानसा जो डिफरन्स आहे तो लहानसा डिफरन्स प्रत्येकाला समजला पाहिजे, कारण हे कलम सध्या खूप चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे गेला तर कलम 27 मध्ये काय सांगितलंय, तर कलम 27 टायटलच आहे एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचा अधिकार. म्हणजे शासन व्यवस्था धर्माच्या संवर्धनासाठी कोणताही टॅक्स लावू शकत नाही किंवा शासन व्यवस्था जे टॅक्स कलेक्शन करतो तो टॅक्स किंवा कर गोळा केलेला कर धार्मिक संवर्धनासाठी तो खर्च करता सुद्धा येत नाही. ठीक आहे. कारण का की जे सरकार टॅक्स लावतो त्याचं प्रयोजन आहे की धर्माचे संवर्धन तुम्ही ते वापरू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काय, शासन व्यवस्था कर लावू शकत नाही किंवा जे कर गोळा करतात ते धर्मासाठी खर्च सुद्धा करू शकत नाही. पण एखादं धर्म संवर्धन, एखादी सांप्रदायिकता आहे की जी सांप्रदायिकता कर लावू शकत नाही, पण प्रत्येक व्यक्तीला धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. कर देण्याचा अधिकार की एखाद्या व्यक्तीला आपल्या धर्माच्या संवर्धनासाठी कर देऊ शकते, पण ते कर सक्तीनं आकारलं जाणार नाही. ठीक आहे. याची तरतूद तुम्हाला कलम 27 मध्ये आहे. म्हणजे
कर लावण्याचा अधिकार नाही, पण प्रत्येक व्यक्तीला कर देण्याचा अधिकार आहे. घेणारी व्यक्ती कर सक्तीनं लावू शकत नाही. ठीक आहे. कराची व्याख्या आहे, कर म्हणजे काय, राज्य संस्थेत 100% देण्यात तो दायित्व की ते दिलंच पाहिजे, नाही दिले की कारवाई होते, त्याला कर म्हणतात. पण धार्मिक कर तुम्ही नाही दिला मग तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. पुन्हा ह्या कलम 27 मध्ये एक कर आणि दुसरं शुल्क, याचा फरक सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. कर म्हणजे नेमकं काय आणि शुल्क म्हणजे नेमकं काय. कराचा अर्थ होतो की सक्तीचं देणं, आणि शुल्क म्हणजे काय होतं, एखाद्या तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मंदिरामध्ये तुम्ही गाडीची पार्किंग करायला, गाडीची पार्किंग करताना तुम्हाला 50 रुपयाची पावती दिली जाते की हे 50 रुपये तुमच्याकडून शुल्क आकारला जातं. याचा तर शुल्क या शब्दाचा अर्थ काय होतो की तुम्ही ज्या मंदिरामध्ये प्रवेश केला त्या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी, त्या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी किंवा तुम्हाला राहण्याच्या व्यवस्थेसाठी, तुमच्या स्वच्छतेच्या व्यवस्थेसाठी, तुमच्या तिथं पार्किंगच्या व्यवस्थेसाठी आम्ही काय केलं, काही प्रमाणात शुल्क दिले. ह्या शुल्काच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी सेवा आणि सुविधा देतो, मग त्याला म्हणतात शुल्क. याचा अर्थ शुल्क आकारण्याचा अधिकार आहे, कर आकारण्याचा अधिकार दिलेला नाही. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत कलम 27 मध्ये. आणि कलम 28 मध्ये काय सांगितले की ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास पूर्णपणे मनाई असेल, असं कलम 28 मध्ये सांगितलंय. मी यामध्ये पुन्हा 1, 2, 3 सांगितले. कलम 28 मध्ये काय सांगितलंय, पहिले सांगितले की जे राज्य संस्थेच्या अनुदानातून, राज्य संस्थेच्या अनुदानातून पूर्ण राज्य संस्थेच्या अनुदानातून जी शिक्षण संस्था चालते त्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ठीक आहे. ही तरतूद तुम्हाला कुठं 28 मध्ये पाहायला मिळतं की राज्य संस्थेच्या पैशातून चालवणारी शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ठीक आहे. पुन्हा राज्य संस्थेच्या मार्फत प्रशासन करणारी, राज्य संस्थेमार्फत प्रशासन करणारी म्हणजे राज्य संस्थाबद्दल काय करते, तिथं राज्य संस्थेमार्फत ती व्यवस्था चालत नाही तर ती राज्य व्यवस्था तिथं फक्त देखरेख करते, प्रशासन करते. राज्य व्यवस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी जे न्यास असतं किंवा धार्मिक संस्था असतात अशा ठिकाणी मात्र धार्मिक शिक्षण देण्याचा पूर्णपणे अधिकार दिला. ठीक आहे. म्हणजे राज्य संस्थेमार्फत प्रशासन दिली जाणाऱ्या संस्थेमध्ये, त्या उदाहरणार्थ न्यास सारख्या संस्थेमध्ये तुम्हाला काय दिलं जाईल, धार्मिक शिक्षण दिलं जाईल. पण या धार्मिक शिक्षणामध्ये उपस्थित राहायचं की नाही, त्या लेक्चरला बसायचं की नाही, हा अधिकार व्यक्तीचा असेल. प्रत्येक व्यक्ती डिसाइड करेल की त्या धार्मिक संस्थेचं शिक्षण, धर्माचं जे शिक्षण आहे त्या धर्माच्या शिक्षणाला बसायचं की नाही, ते प्रत्येक विद्यार्थ्याला अधिकार असेल. विद्यार्थ्याचं हे जर तो लहान असेल तर लहान विद्यार्थ्याचं जे पालक असतील हे पालक सांगतील की त्या धार्मिक शिक्षणाला बसायची की नाही, म्हणजे पालकांना पूर्णपणे अधिकार दिला. वय जर तो 18 वर्ष प्लस असेल तर त्या व्यक्तीला तो स्वतः डिसाइड करेल की त्या लेक्चरला बसायचं आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे धार्मिक, थोडक्यात कलम 28 मध्ये काय सांगितलंय की धर्माचं शिक्षण आहे ते तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये देऊ शकत नाही. जिथं जर देत असाल अशा ठिकाणी मात्र काही प्रमाणात अटी टाकलेत की तिथं लोकांना तुम्ही कंपल्सरी त्या धार्मिक शिक्षण लेक्चरला बसा असं तुम्ही कंपल्शन करू शकत नाही. हे कलम 28 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं कलम बघा लहान लहान कलम आहेत, एवढे जास्त सब पॉईंट नाहीत, पण तुम्हाला समजलं पाहिजे. इथं धार्मिक धर्मनिरपेक्ष जे भारतीय राज्यघटनेची तत्वे ते तुम्हाला 4 कलमामध्ये पाहायला मिळतात. कलम 25, कलम 26, कलम 27 आणि कलम 28. मला वाटतं 4 कलम जर झाले असतील तर आपण पुढचं कलम घेऊया. पुढच्या कलमामध्ये कलम 29 आणि कलम 30. कलम 29 आणि 30 मध्ये तुम्हाला शोषणाविरुद्ध अधिकार पाहायला मिळतात. सॉरी, कलम 29 आणि 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकाराच्या घटनेचं पुढचं कलम त्याला म्हणतात सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, त्यामध्ये कलम आहे कलम 29 आणि कलम 30. 2 कलमामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक. मग कलम 29 मध्ये काय बघा, कलम 29 मध्ये काय सांगितले, कलम 29 त्यातला पहिला पॉईंट कलम 29. कलम 29 मध्ये काय सांगितले, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. ठीक आहे. आता एक
अल्पसंख्याक म्हणजे काय, पहिली गोष्ट माहित पाहिजे. अल्पसंख्याक म्हणजे नेमकं कोण, हे भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही अल्पसंख्याकांची व्याख्या केलेली नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही लोकशाहीचा अभ्यास करता, लोकशाहीमध्ये काय असतं, लोकशाहीमध्ये जो बघा, लोकशाही शब्दाचा अर्थ काय होतो, की प्रत्येक निर्णय हा लोकांच्या मार्फत, लोकांच्या सहयोगातून घेतला जाईल. लोकांची लोकशाहीमध्ये बहुमताने निर्णय होतात. मग बहुमताने निर्णय होत असताना एखाद्या समाजामध्ये जे बहुसंख्याक असतात, त्या बहुसंख्याकापासून अल्पसंख्याकाच्या हिताचं काय होऊ शकतं, अल्पसंख्याकाची हित नष्ट होऊ शकतात. कारण निर्णय घेताना समजा एकूण 100 जण आहेत, तर 51 जे म्हणतात त्याच्या बेसवर निर्णय होत असतो. म्हणजे अल्पसंख्याकांचा आकडा कमी असतो. अल्पसंख्याक 20% आहेत, 8% आहेत, 7% आहेत, तर ते लोकशाहीमध्ये बहुमतात येऊ शकत नाही. भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं काय, तर भारतामध्ये एकूण 80% 82% हिंदू लोक पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि बाकीचे सर्व कमी आकडे पाहायला मिळतात. बुद्धी असेल, जैन असेल, यांच्याकडे खूप कमी आहेत. मुस्लिम 12-13% पाहायला मिळतात. मग काय होतं, लोकशाहीमध्ये जे बहुसंख्याक असतात, त्या बहुसंख्याकापासून अल्पसंख्याकाचं काय होऊ शकतं, अधिकार नष्ट होऊ शकतात. जे एनआरसी संदर्भात जे आसाम आणि जे एनआरसी म्हणून जे आसाम चालू आहे, तो हा जो प्रश्न आहे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकाचा संघर्ष आहे. जेव्हा लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक असतात, अल्पसंख्याकातून कसं बहुसंख्याकातून काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात गळचिपी होऊ शकते. तसं तर सरकारनं कॅब विधेयक पारित केलं, त्यापासून सरकारने रिझन हा दिलं होतं की जे 3 राष्ट्र आहेत, कोणते अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आणि पाकिस्तान आहे, इथं इस्लाम बहुसंख्याक आहेत आणि हिंदू अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे बहुसंख्याकांमध्ये अल्पसंख्यावर अन्याय होत असतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपण नागरिकता संशोधन विधेयक आणलोय आणि त्यामध्ये अशा तरतुदी सरकार सांगतं. जेव्हा तुम्ही लोकशाही शब्दाचा अर्थाचा विचार करता, ती लोकशाहीमध्ये बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा संघर्ष खूप मोठा असतो. अशावेळी भारतीय राज्यघटना कलम 29 मध्ये काय सांगते, भारतामध्ये जे अल्पसंख्याकाचा वर्ग आहे, की भारतामध्ये जे अल्पसंख्याक वर्ग आहे, त्या अल्पसंख्याक वर्गाचं हिताचं संरक्षण करायची गॅरंटी तरतुदी कलम 29 मध्ये पाहायला मिळतं. आणि हेच कलम 29 भारतीय राज्यघटनेचं मूळ आहे. कारण याच्यामुळं भारतातील सर्व अल्पसंख्याकांचं संरक्षण प्राप्त होतं, की बहुसंख्याकांचं वर्चस्व अल्पसंख्याकावर होऊ शकत नाही. ठीक आहे. मग काय सांगितले कलम 29 टायटल सगळ्यांना कळालं असेल, की काय सांगितलं, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण आहे. ठीक आहे. त्यानंतर मग 29.1 मध्ये आहे पुन्हा 29.1 काय सांगितले ते पहा. कोणत्याही नागरिकास, भारतातील कोणत्याही नागरिकास, शब्द आहे नागरिक, याचा अर्थ परकी व्यक्ती समावेश होत नाही. फक्त भारताच्याच नागरिकाला कलम 29 लागायचे. आधी पण मी सांगितलंय की कलम कोणते होते, कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29. ठीक आहे. कलम 30 ही जी कलम 5 कलम आहेत, ही फक्त भारतीय नागरिकांच्यासाठी आहेत, परकीयांच्यासाठी नाहीत. याचा अर्थ कलम 19 भारताच्या नागरिकात स्वतःची जी भाषा असते, भाषा, लिपी, संस्कृती. ठीक आहे. कलम 29 मध्ये सांगितले, भारताच्या प्रत्येक नागरिकास भारताची भाषा, लिपी वा संस्कृतीचं जतन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या संस्कृतीचं, आपल्या भाषेचं, आपल्या लिपीचं पूर्णपणे जतन करण्याचा अधिकार आहे प्रत्येक नागरिकास. याचा अर्थ अल्पसंख्याकांना सुद्धा आणि बहुसंख्याकांना सुद्धा, म्हणजे सर्वांनाच आपल्या भाषा, लिपी याचं जतन करण्याचा अधिकार प्राप्त होतो कलम 29.1 नुसार. आणि 29.2 आहे. 29.2 मध्ये सांगितलंय की भारतामध्ये एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशन करताना, प्रवेश करताना एखाद्या व्यक्तीचा धर्म, वंश, जात, लिंग किंवा भाषा, संस्कृती ह्या कोणत्याही कारणावरून त्याचा प्रवेश नाकारला जाणार नाही, हे 29.2 मध्ये सांगितलंय. म्हणजे इथं काय सांगितलंय, भारताच्या नागरिकांस, म्हणजे इथं सर्व समूहाला काय दिलंय, की त्याची भाषा, लिपी जपण्याचा अधिकार दिला. आणि 29.2 मध्ये सांगितलंय की एखादी व्यक्ती ही भाषेच्या, या संस्कृतीच्या, या जमातीच्या कोणत्याही कारणावर तिला शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, कारण टायटल आहे शैक्षणिक अधिकार.
की तुम्ही या जातीचा आहात, या वंशाचा आहात, या धर्माचा आहात, या संस्कृतीचा आहात, म्हणून तुमचं शिक्षण नाकारलं जाणार नाही, हे 29(2) मध्ये सांगितलंय. इथं शिक्षणाचं नाही, व्यक्तिगत अधिकाराचं संरक्षण आहे आणि इथं पूर्ण समूहाचं संरक्षण आहे. हा दोनाचा फरक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. परीक्षेला प्रीला आणि मेन्सला इथूनच क्वेश्चन येतात जे लहान लहान डिफरन्स असतात. एक म्हणजे कलम 29 मध्ये सांगितले अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण, कलम 29(1) मध्ये सांगितले नागरिकाच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि 29(2) मध्ये सांगितलंय प्रत्येक व्यक्तीला शिक्षणासंदर्भात अधिकार दिला आहे, कलम 29(2) मध्ये. ठीक आहे, मला वाटतं पुन्हा 29(2) त्यामध्ये 29(2) ला काही ठीक आहे, इथं पण मला वाटतं 29 कलम आहे, त्याला अपवाद वगैरे काय दिला नाही, सर्वांना आपण अधिकार दिला. काय तर कलम 30, ठीक आहे, कलम 29 आणि 29(1) आणि 29(2) मला फरक सगळ्यांना समजला असेल. त्यानंतर कलम 30 मध्ये काय सांगितले ते पहा. भारतीय राज्यघटनेचं कलम 30, भारतीय राज्यघटनेचं कलम 30, ठीक आहे. कलम 30 टायटलच आहे की अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचा प्रशासन करण्याचा अधिकार. अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व प्रशासनाचा अधिकार प्रशासन करण्याचा अधिकार. ठीक आहे, मला वाटतं कलम 30 सुद्धा खूप महत्वाचा आहे. पाठीमध्ये रिझन काय आहे की प्रत्येक धर्माला, प्रत्येक अल्पसंख्याकाला, प्रत्येक संस्कृतीला आपली संस्कृती जपण्यासाठी, आपल्या संस्कृतीचं शिक्षण दुसऱ्याला देण्यासाठी त्या संस्कृतीची शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 अंतर्गत सर्व अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याक सर्वांना मिळतो. ठीक आहे, की अल्पसंख्याकाची व्याख्या नाही, याचा अर्थ प्रत्येकाला आपले धर्म, आपली संस्कृती जपण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 अंतर्गत प्रत्येकाला प्राप्त होतो. ठीक आहे, मला वाटतं कलम 30 समजण्यासाठी खूप सोपा आहे. आणि 30(1) म्हणून नंतर ऍड करण्यात आलं. ह्यामध्ये असताना झालं होतं की एखादी समजा अल्पसंख्याक वर्ग एखादी शैक्षणिक संस्था, अशी शैक्षणिक संस्था सरकार जर आपल्या ताब्यात घेत असेल, कंट्रोल जर घेत असेल, तर त्याचा योग्य तो मोबदला त्या शिक्षण संस्थेला, सरकारला, राज्य संस्थेला द्यावाच लागेल, अशी तरतूद तुम्हाला 30(1) हे घटना नंतर ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे, बघा म्हणजे कलम 30 सुद्धा अर्थ तुम्हाला कळाला असेल. त्यानंतर पुन्हा बघा म्हणजे कलम 30 समजलं. कलम 29 नंतर पुन्हा भारतीय राज्यघटनेचं कलम 31 होतं, ते संपत्तीचा अधिकार होतो. भारतीय राज्यघटनेचा काढून टाकला, त्यामुळे त्याचं आपण काय अनालिसिस करायचं नाही. पण कलम 31 नंतर पुढे कलम 32, हे कलम 32 खूप महत्वाचं आहे. कारण कलम 32 मध्ये काय सांगितले थोडं पहा. भारतीय राज्यघटनेचं कलम 32, भारतीय राज्यघटनेचं कलम 32 यामध्ये काय सांगितलंय. घटनात्मक उपाययोजन कलम 32. ह्या कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. की जिने भारतीय राज्यघटना तयार केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. मग कलम 32 मध्ये काय सांगितलंय, घटनात्मक उपाययोजन. मग घटनात्मक उपाययोजनाचा अर्थ काय होतो, तर मूलभूत हक्काचं हनन होत असेल तर ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकेचा अधिकार. की मूलभूत हक्क नष्ट झाला तर त्यासाठी न्यायपालिका काय करू शकते, रीट जाहीर करू शकते. रीट मार्फत ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देऊ शकते. म्हणजे मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकेचा जो अधिकार असतो त्याला घटनात्मक उपाययोजन म्हणतात. ते 5 प्रकारचे रीट जाहीर करून न्यायपालिका आपला अधिकार काय करू शकते, मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देऊ शकते. त्यामध्ये पहिला असतं देह उपस्थिती, पहिला असतं त्याला म्हणतात देह उपस्थिती. ठीक आहे, त्यानंतर दुसरा म्हणतात महादेश. त्यानंतर तिसरा म्हणतात प्रोहिबिशन. ठीक आहे, किंवा त्यालाच म्हणतात मराठीमध्ये म्हटलं तर प्रतिषेध. ठीक आहे,
त्यानंतर पुढे आहे त्याला म्हणतात प्राकर्षण. चौथा आहे प्राकर्षण. त्याला म्हणतात सर्शिओ रॉडे म्हणतात किंवा प्राकर्षण. त्यानंतर पाचवा आहे त्याला म्हणतात अधिकार पुच्छान. अधिकार पुच्छान. ठीक आहे, अधिकार पुच्छा. अशा 5 प्रकारच्या रीट आहेत. ह्या 5 प्रकारच्या रीट काढून काय करू शकते की न्याय व्यवस्था मूलभूत हक्काचं संरक्षण करू शकते. ठीक आहे, मग या 5 रीटचा अर्थ काय होतो सुरुवातीला एक एक पाहू. एक पहिला जे रीट काढण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, जे उपाययोजना पण ते सर्वोच्च न्यायालयच करेल का, तर अशा रीट काढण्याचा अधिकार कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला, त्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो, सुप्रीम कोर्टला अधिकार आहे. आणि कलम 226 अंतर्गत हायकोर्ट, त्याला आपण म्हणतो उच्च न्यायालय हायकोर्ट. ठीक आहे, कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला आणि कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असा अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात काय, मूलभूत हक्काचं उपाययोजन करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाचा समावेशक अधिकार आहे, जे दोघे जण सुद्धा मूलभूत हक्काचं संरक्षण करू शकतात. ठीक आहे, हे कारण की परीक्षेला स्टेटमेंट येते की मूलभूत हक्क काय घटनात्मक उपाययोजन हे काय आहे, असमावेशक आहे. असमावेशक याचा अर्थ फक्त सर्वोच्च न्यायालय संरक्षण करेल नाही, उच्च न्यायालय सुद्धा कलम 226 अंतर्गत संरक्षण करू शकतं. याचा अर्थ ते समावेशक आहे. ठीक आहे, पुन्हा तो प्रारंभिक अधिकार आहे. प्रारंभिक शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा रीट जारी करण्याचा अधिकार काय, प्रारंभिक शब्दाचा अर्थ काय होतो, असे खटले जे डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाखल करू शकतो, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो, त्याला म्हणतात प्रारंभिक अधिकार क्षेत्र. ठीक आहे, तर मूलभूत हक्काच्या संदर्भात एखादं मूलभूत हक्क नष्ट होत असेल तर डायरेक्ट आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो, याचिका दाखल करू शकतो, कारण तो प्रारंभिक स्वरूपाचा अधिकार आहे. ठीक आहे, पुन्हा तो व्यापक आहे. ठीक आहे, व्यापक म्हणजे काय, ह्यासाठी फक्त निर्देश आणि आदेश नाही तर स्वतः काय करू शकतात, प्राधिलेख काढू शकतात. प्राधिलेख म्हणजे काय, डायरेक्ट नियम बनवू शकतात. ठीक आहे, म्हणजे फक्त पुन्हा तिसरं काय की एक आहे समावेशक आहे, दुसरा आहे प्रारंभिक आहे, आणि तिसरा आहे व्यापक. व्यापक आहे म्हणजे आदेश निर्देश न देता काय करू शकतात की एखाद्या गोष्टीला आदेश न देता निर्देश न देता डायरेक्ट प्राधिलेख काढू शकतात. प्राधिलेख म्हणजे काय, डायरेक्ट निर्णय देऊ शकतात. जसं सरकारने सांगितलं की बढतीतील, न्यायालयाने सांगितलं बढतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही. ठीक आहे, डायरेक्ट सांगितलं म्हणजे आदेश दिला. ठीक आहे, पुन्हा म्हणजे डायरेक्ट प्राधिलेख म्हणजे नियम करू शकतात, जेवढं सर्वोच्च अधिकार आपले भारतीय राज्यघटनेने न्यायालयाला दिले. ठीक आहे, याच्यात एक अर्थ सुरुवातीला देह उपस्थिती म्हणजे नेमकं काय, एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल तर अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर उपस्थित करावं लागतं. देह उपस्थिती म्हणजे सदेह शरीरासोबत त्याला उभं न्यायालयामध्ये उपस्थित करावं लागतं. असं जर उपस्थिती 24 तासाच्या आत दिली नाही तर न्यायालय काय काढू शकतं की देह उपस्थिती त्याला बंदी प्रादेशांचा आदेश काढू शकतं आणि त्या खासगी व्यक्तीच्या अटकेचं कारण विचारू शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर त्या अटकेच्या विरोधामध्ये त्या प्रशासनाचं किंवा पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हा न्यायालयाला अधिकार प्राप्त होतो की 24 तासाच्या आत न्यायालयाच्या पुढे उपस्थित करावं लागतं. नाहीतर खासगी व्यक्ती किंवा तिचा मित्रपरिवार ज्याला अटक झाली ती व्यक्ती किंवा न्यायालय की काय आदेश काढू शकते की मला का अटक केलं ते सांगा. ठीक आहे, मग याला म्हणतात देह उपस्थिती की म्हणजे हा देह उपस्थिती एकमेव आहे की त्याला शब्द बंदी प्रात्यक्षिकरण सुद्धा म्हणतात. हा बंदी प्रात्यक्षिकरण फक्त खाजगी व्यक्ती सुद्धा काढू शकते आणि न्यायालय सुद्धा काढू शकतं की मनमानी अटकेच्या वेळी 24 तासाच्या अटक का झाली नाही सांगितलं, 24 तासाचा कालावधी उलटून निघून गेला तर आपण काय करू शकतो, ही रीट जाहीर करू शकतो. ठीक आहे, पुन्हा जे बंदी प्रात्यक्षिकरण सर्वांना लागू होतं का, तर बंदी प्रात्यक्षिकरण काही विशेष प्राधिकरणासाठी लागू होऊ शकतं. उदाहरणार्थ अटक जर कायदेशीर असेल तर तुम्ही हे देह उपस्थिती किंवा हा आदेश काढू शकत नाही, किंवा अटक ही कायदेमंडळ आणि न्यायालयीन अवमानासंदर्भात असेल तर तुम्ही हे काढू शकत नाही. पुन्हा त्याचबरोबर सक्षम न्यायालयाने जर आदेश दिला असेल तर अटक करण्याचा आदेश सक्षम न्यायालयाने केला असेल तर तुम्ही बंदी प्रात्यक्षिक आदेश काढू शकत नाही. पुन्हा अटक न्यायालयाच्या अधिकार कक्षेच्या जर बाहेर असेल तरी सुद्धा तुम्हाला हा आदेश काय करता येत नाही, काढता येत नाही. ठीक आहे, मला वाटतं पहिला शब्दाचा अर्थ समजला असेल सगळ्यांना की देह उपस्थिती म्हणजे नेमकं काय. दुसरा आहे महादेश किंवा त्याला दुसरा शब्द असतो परमादेश. महादेश म्हणजे आम्ही आज्ञा देतो.
ठीक आहे. मग आम्ही आदेश म्हणजे कोण आदेश देतं की सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आदेश देतं. मग न्यायालय आज्ञा देतं. न्यायालय आज्ञा काय देतं की एखादा सार्वजनिक अधिकारी आहे, एखादा सरकारी नोकर आहे, एखादा लोकशाही आहे, सरकारी अधिकारी आहे, तो सरकारी अधिकारी आपलं काम पूर्ण करत असताना तो काम जर व्यवस्थित पूर्ण करत नसेल अशा वेळी न्यायालय आदेश देतं, महादेश देतं, परमादेश देतं की तुम्ही जे सरकारी नोकर आहात ते तुम्ही काम केलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारचे आदेश घेऊ शकतात. मग असे आदेश कुणाच्या, तर असे आदेश सरकारी कामगाराच्या त्यांचे जे कृतीबद्दल काढता येतो. पण एखादी कृती त्याचा स्वच्छाधिकार असेल, त्याच्या इच्छेवर असेल, एखादी कृती जर त्या सरकारी अधिकाऱ्याच्या स्वच्छाविरोधात, स्वतःच्या कृतीविरोधात स्वच्छाधिकार असेल तर स्वच्छाधिकाराच्या विरोधात आपण काय करू शकत नाही, महाआदेश काढू शकत नाही. पुन्हा जे सार्वजनिक संस्था आहेत, महामंडळ आहे, कनिष्ठ प्राधिक न्यायालय, अशा विरोधात तुम्ही काढता येतात ते. ठीक आहे. पण जे स्वच्छाधिकार तिथे काढता येत नाही. पुन्हा त्याचबरोबर जे खाजगी प्राधिकरण आहेत, खाजगीच्या संस्था आहेत, खाजगी संस्था आणि खाजगी प्राधिकरणाच्या विरोधात तुम्ही आदेश देऊ शकत नाही की तुम्ही हे का काम केलं नाही ते विचारू शकत नाही. म्हणजे खाजगी संस्थेच्या विरोधात काय नाही, महाआदेश काढण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. पुन्हा त्यानंतर जे राष्ट्रपती आणि राज्यपाल आहेत, तुम्ही राष्ट्रपती आणि राज्यपालाला विचारू शकत नाही की तुम्ही हे का केलं नाही म्हणून. ठीक आहे. त्यानंतर जे उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरोधात सुद्धा तुम्हाला महाआदेश काढता येत नाही. ठीक आहे. म्हणजे त्याला काही अपवाद पण दिलाय. महाआदेश म्हणजे काय, आम्ही आदेश देतो, कोण न्यायपालिका आदेश देते सरकारी कर्मचाऱ्याला तुम्ही ते काम का केलं नाही. ठीक आहे. मग त्याला अपवाद काय ते तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पुन्हा प्रोहिबिशन किंवा त्याला नंतर प्रतिषेध शब्द आहे. प्रतिषेध म्हणजे काय, तुम्हाला थांबवतो, रोखतो, तुम्हाला अडवणे, प्रतिषेध. मग प्रतिषेध कोण करतं, वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरोधात काय करतं, प्रतिषेध करतं की एखाद्या वेळी कनिष्ठ न्यायालय आपलं अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन जर निर्णय देत असेल, एखाद्या वेळी कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन जर निर्णय देत असेल अशा वेळी वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरोधामध्ये आदेश काढतं की तुम्ही तिथं थांबा, कारण तुम्ही तुम्ही काय केलाय की तुमच्या अधिकार कक्षेच्या बाहेर चाललाय. ठीक आहे. म्हणजे काय करतं, कनिष्ठ न्यायालय वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला कृती न करण्याचा काय देतं, आदेश देतं की तुम्ही काय करू नका, की याच्या संदर्भात कृती करू नका. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना ते समजलं असेल की प्रतिषेध म्हणजे काय. त्यानंतर पुढं प्राकर्षण, पुढचं आहे प्रतिषेध. प्राकर्षण शब्दाचा अर्थ काय होतो, प्राकर्षण शब्दाचा अर्थ होतो त्याला म्हणतात की हा खटला सुद्धा वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरोधामध्ये काढतं की एखादा संवेदनशील खटला असेल, असा संवेदनशील किंवा प्रलंबित खटल्यावर कारवाई करण्यासाठी की तो खटला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये शिफ्ट करण्यासाठी, वरिष्ठ न्यायालयामध्ये शिफ्ट करण्यासाठी न्यायालय प्राकर्षणाचा वापर करून काय करू शकतो, तो खटला वरती घेऊ शकतं. ठीक आहे. पण जे प्राकर्षण असतं ते खाजगी कायदेमंडळ व खाजगी व्यक्तीच्या विरोधात काढता येत नाही. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाचा खटला वरिष्ठ न्यायालयामध्ये करण्यासाठी प्राकर्षणचा वापर केला जाऊ शकतो. आणि अधिकार पुच्छा शब्दाचा अर्थ काय होतो, एखादी व्यक्ती एखाद्या सरकारी पोस्टवर आहे, सरकारी जागेवर आहे, तर ती कोणत्या अधिकारानं तिथं आहे ते विचारण्याचा अधिकार म्हणजे अधिकार पुच्छा. ठीक आहे. सदर सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कामावर तुम्ही कोणत्या अधिकारानं आहात ते विचारण्याचा न्यायपालिकेचा अधिकार, त्याला अधिकार पुच्छा असं म्हणतात. ते फक्त सरकारी नोकरीच्या विरोधात काढता येतं, खाजगी व्यक्तीच्या विरोधात काढता येत नाही. त्याचबरोबर मंत्रीपद जे मंत्रीपद असतात किंवा जे खाजगी व्यक्ती असं खाजगी व्यक्तीच्या विरोधात तुम्ही काय करू शकत नाही, अधिकार पुच्छा हा रीट काय करू शकत नाही, काढू शकत नाही. अशा या 5 रीटचा तुम्हाला अर्थ फक्त माहित पाहिजे. तुमच्या परीक्षेला एखादे रीट आहे त्याचा अर्थ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मला वाटतं 5 रीट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असेल. आणि त्यानंतर तुमचं कलम 32 समजतं आणि कलम 32च्या तरतुदी तुम्हाला समजल्या की कलम 32 मध्ये काय सांगितले, तर कलम 32 मध्ये उपाययोजना सांगितले, उपाययोजनेमध्ये 5 प्रकारच्या रीट सांगितले. 5 रीटचा तुम्हाला अर्थ चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कलम 32 नंतर कलम 33 आहे. कलम 33 मध्ये काय सांगितलं की जी भारताची सशस्त्र सेना असते, ठीक आहे, शब्द आहे सशस्त्र सेना, सशस्त्र सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये काय असेल की मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार असेल. ठीक आहे. कलम 32 नंतर कलम 33. कलम 32 नंतर कलम 33. आपली जी सशस्त्र सेना आहे, सशस्त्र सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये, सशस्त्र सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा संसदेला अधिकार, बदल करण्याचा संसदेचा अधिकार, संसदेला अधिकार. ठीक आहे.
जसं भारतीय प्रत्येक व्यक्तीला काय आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, संघटन स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, ठीक आहे. अशी तसं सशस्त्र सेनेला आहे का, सेना आपली काय करू शकते, संघटन स्थापन करू शकते का, प्रायोजन भाषण करू शकते, सेनेचा एखादा अधिकारी आहे तो इलेक्शनमध्ये भाषण करू शकतो का, एखादा प्रशासकीय अधिकारी आहे, पोलीस आहे, पोलीस इलेक्शनचा प्रचार करू शकता का, मुक्तपणे प्रकटीकरण करू शकतात का, तर ते करू शकत नाहीत. कारण का, की त्यांच्या अधिकारावर काय केलं की शासन व्यवस्थेत त्यांच्या अधिकार मूलभूत हक्क काही प्रमाणात कमी केलेत. कारण का, तर ते भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये भारतामध्ये सैनिकी शासन व्यवस्था आली नसली पाहिजे. सैनिकांचं राज्य आणि सैनिक हे भारतीय राजकीय दृष्ट्या भारतीय राजकारणामध्ये सैनिकांचा हस्तक्षेप होता कामा नये. कारण भारतामध्ये लोकशाही आहे, ती लोकशाही आणण्यासाठी आपण काय करतो की जे भारताचे सेना प्रमुख असतात, ठीक आहे, किंवा भारतीय जी सेना आहे, आर्मी आहे, त्यासाठी काय आपण त्यासाठी मग आपण आर्मी ऍक्ट केला, आर्म्स ऍक्ट किंवा त्याला आर्मी ऍक्ट म्हणतात, ठीक आहे. आर्मी ऍक्ट केला 1950 ला. या अंतर्गत आपण आर्मीच्या मूलभूत हक्कावर काही प्रमाणात काय केल्या, घोषित केल्या. पुन्हा नेव्ही ऍक्ट आहे, नेव्ही ऍक्ट नुसार काय केलं आपण, नेव्ही तो पण 1950 ला आहे की नेव्हीवर आपण काय केलं, काही त्यानंतर पुन्हा एअरफोर्स ऍक्ट आहे, तो पण 1950 आहे. त्यानंतर पोलीस दर कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत आपण पोलिसांना काय केलंय, तो 1966 आहे. त्यामुळे पोलिसांच्या काही कारवाईवर आपण बंधन घातलेत. कारण का, असे बंधन घालण्याचा अधिकार संसदेला, कारण भारतामध्ये लोकशाहीला जी सशस्त्र सेना असते त्यांच्या अधिकारावर काय पाहिजे, गळचेपी पाहिजे. म्हणजे कलम 33 काय सगळ्यांना समजला असेल की जी सशस्त्र सेना आहे, पोलीस आहे, त्यांच्यावर मूलभूत हक्कावर फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला असेल. त्यानंतर कलम 33 कलम 34 आहे. कलम 34 सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कलम 34 मध्ये काय सांगितले की ज्या ठिकाणी कलम 34 मध्ये ठीक आहे, कलम 34 म्हणजे की ज्या ठिकाणी काय असेल, आर्मी ऍक्ट लागू असेल, आर्मी ऍक्ट, ठीक आहे, आर्म्स ऍक्ट, ठीक आहे, ज्या ठिकाणी सशस्त्र सेनेनं आर्मी किंवा आर्मी ऍक्ट किंवा सेनेचा ऍक्ट, जसं तुम्हाला माहिती आहे मार्शल कायदे असतात, जसं तुम्हाला माहिती आहे सीआरपीसी आणि आयपीसी धारा इथं लागू होतो, कर्फ्यू लागू होतो. सीआरपीसी वेगळं, आयपीसी वेगळं आणि कर्फ्यू वेगळं. कर्फ्यू झाला तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही, असं पडला की तुमचं काय मारलं जातं तुम्हाला किंवा सरकारी कारवाई केलं जातं, तुमच्यावर गुन्हा सुद्धा नोंद होऊ शकतो. कारण का, एका दिवशी कर्फ्यू लागू होतो. कर्फ्यू कधी लागू होतो की ज्या अंतर्गत अशांततेचा प्रश्न येतो. जसं तुम्हाला माहिती आहे कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, सरकारने डिक्लेअर केलं होतं की घराच्या बाहेर कोण पडायचं नाही, पूर्ण जनता कर्फ्यू डिक्लेअर केलं होतं की जनतेने घराच्या बाहेर पडायचं नाही, ठीक आहे. अशाच प्रकारे कर्फ्यू लागत आहे. देशाच्या अंतर्गत शांततेचा प्रश्न निर्माण आहे. सरकारने सांगितलं एखाद्या प्रदेशाचे लोक बाहेर पडायचे नाहीत, कारण शांतता महत्वाची आहे. अशा वेळी जर तुम्ही बाहेर पडला तर तुमच्यावर गुन्हा सुद्धा नोंद होऊ शकतो. कारण तिथं काय असतो, कर्फ्यू असतो, हा पोलीस किंवा जे राखीव दल असतं त्यांच्याबरोबर लावला जातो. त्याचप्रमाणे भारताच्या काही वेळ एखाद्या भागामध्ये एखाद्या देशानं आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर अशांतता निर्माण झाली, अशा वेळी तो प्रदेश एखाद्या आर्मीच्या अंडरमध्ये दिला जातो. तिचा आर्मीचे ऍक्ट कायदा लागू होतो. ज्या ठिकाणी सैनिकी कायदा लागू होतो अशा ठिकाणी तिथली जी लोक आहेत, तिथली जनता आहे, त्यांचे मूलभूत हक्क कमी केले जातील. उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे भारतामध्ये अफसा ऍक्ट होता, ठीक आहे, तो नागालँड मणिपूरमध्ये लागू केला होता. कारण त्या भागामध्ये नागालँडमध्ये प्रचंड हिंसा चालू होते आणि भारताची फुटीरतावादी संघटनेला चालना मिळत होती. अशा वेळी तिथं आर्म्स ऍक्ट अफसा ऍक्ट लागू झाला. अशा वेळी तिथल्या लोकांना मूलभूत हक्क काय होतात, नष्ट होतात. अशा वेळी तुम्हाला ते एकदा विचारू शकतात, तुमचं कार्ड दाखवा, तुमची आयडेंटिटी दाखवा, अन्यथा तुमच्यावर गोळीबार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. बिना वॉरंट तुमच्या घरामध्ये येऊन तपासणी करू शकतात. कारण ज्या ठिकाणी लष्करी कायदा लागू होतो, लष्करी कायदा लागू झाला की त्या ठिकाणी लोकांचे मूलभूत हक्क काय होतात, कमी होतात. हे कलम कुठे सांगितले, कलम 34 मध्ये सांगितले. लष्करी कायदा ज्या ठिकाणी लागू होतो त्या ठिकाणी लोकांचे मूलभूत हक्क काय होतील, कमी होतील. ठीक आहे. लष्करी कायदा का लागू होतो, का अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न असतो. ठीक आहे. अचानकपणे कुठे लष्करी कायदा लागू करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे कलम 34 पण समजला असेल. कलम 34 नंतर कलम 35. कलम 35 खूप महत्वाचा आहे, कारण कलम 35 अंतर्गत काय सांगितलंय, कलम 35 मध्ये सांगितलंय मूलभूत हक्कामध्ये, कलम 35 मूलभूत हक्कामध्ये जर बदल करायचा असेल, मूलभूत हक्कामध्ये बदल करायचा असेल, आता असा बदल करण्याचा अधिकार संसदेस असेल. कोणाला असेल, तर संसदेस असेल. राज्य विधिमंडळ मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो.
ठीक आहे. न्यायालयात सुरुवातीला सांगितलं होतं की वेगवेगळे खटले, त्यामध्ये केशवानंद भारती खटल्यानं सांगितलं की मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो, पण भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना तुम्हाला बदल करता येऊ शकत नाही असं सांगितलं होतं. कलम 35 मध्ये हेच आहे की संसदेला अधिकार दिलाय मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा, आणि त्याच्या बेसवर संसदेने आता वेगवेगळे कायदे केलेत, वेगवेगळ्या घटना दुरुस्ती केलेत, आणि वेगवेगळ्या घटना दुरुस्ती अंतर्गत मूलभूत हक्कामध्ये परिवर्तन केलंय. ठीक आहे. बघा म्हणजे इथं आपलं कलम 35 पर्यंत डाटा आपला संपला. आपण कलम 12 ला सुरुवात केली आणि आज आपण कलम 35 ला पाहिलं. टोटली 4 व्हिडिओ झाले, तर 4 व्हिडिओ मध्ये आपण कलम 12 ते 35 कम्प्लीट अनालिसिस केलं. मला वाटतं तुमच्या परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा डाटा आहे, सगळ्यांना हा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. हा चला इथं आपण थांबूया. थँक्यू.